Hi and namaskar guys, this is me Mugdha. Welcome back to my channel and welcome back to yet another new video. आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे माझ्याकडच्या मेकअप प्रोडक्ट्स. सो माझ्या मेकअप कलेक्शनमध्ये एवढे प्रोडक्ट्स येतात आणि काही थोडेसे प्रोडक्ट्स अशाच सेम दुसऱ्या बॉक्समध्ये आहेत, पण त्यातले मोस्ट प्रोडक्ट्स मी नाही वापरत. जे मोस्टली प्रोडक्ट्स मी वापरते ते एवढ्याच बॅगमध्ये, जे मोस्टली मी प्रोडक्ट्स वापरते ते एवढ्याच बॉक्समध्ये येतात, बाकी खूप क्वचित वापरले जातात. सो आजचा व्हिडिओ आहे माय मेकअप कलेक्शन. कारण माझ्याकडे जे मेकअप आहे ते खूप थोडकं आहे, म्हणजे असं खूप कलेक्शन नाही आहे. काही काही लोकांकडे म्हणजे अख्खं कपाट वगैरे भरून असतं. माझ्याकडे स्किन केअर हे पूर्ण जे मिररचं कपाट आहे, मी नंतर तुम्हाला दाखवते, पूर्ण भरून माझ्याकडे स्किन केअर आहे. बट मेकअप माझ्याकडे थोडासाच आहे. म्हणजे आय डोंट नो इफ इट्स कॉल्ड थोडासा, कारण ठीक आहे काही लोकांकडे एवढाही नसतो, त्यांना नाही आवडत मेकअप. बट माझ्याकडे मला वाटतं माझ्याकडे ओकेसा मेकअप आहे, जेवढा मला पुरतो. काही लोकांना वाटेल तो थोडा आहे कारण त्यांच्याकडे खूप आहे, काही लोकांना वाटेल तो खूप आहे कारण त्यांच्याकडे थोडा. दॅट डिपेंड्स. मला वाटतं माझ्याकडे ओके मेकअप आहे जो मला लागतो, आणि म्हणूनच मला व्हिडिओ बनवायचा होता. कारण लोकांना असं असतं की मी काय घेऊ मेकअपमध्ये, मग ब्रॉन्झर लागतं की नाही, मग कन्सिलर नको, मग ते खूप केकी दिसतं, किंवा खूप पावडर लावली तर काहीतरी वेगळंच होईल. सो ह्याच्यापेक्षा मला वाटलं की मी एक व्हिडिओ बनवते. खूप कमी प्रोडक्ट्स आहेत आणि मी ते खूप असे वापरतही नाही. म्हणजे माझ्याकडे कन्सिलर आहे सगळं, बट ते मी काय रोज वापरते असं पण नाहीये. मी आजच्या व्हिडिओमध्ये तर लिटरली फक्त लिपस्टिक लावून बसले, बाकी मी काहीच केलं नाहीये. मेकअपमधली सर्वात पहिली स्टेप असते तर आपलं मॉइश्चरायझर आणि ते सगळं, पण ते मी मेकअपमध्ये नाही काउंट करत, ते मी स्किन केअरमध्ये काउंट करते. कारण ते मी नॉर्मली पण यूज करते. सो मॉइश्चरायझर झालं आपलं स्किन केअर. सो सेकंड स्टेप असते प्रायमर. सो फॉर दॅट आय डोंट यूज अ प्रायमर. माझी स्किन खूप लगेच लाईक त्याच्यावरती ब्रेकआउट्स यायला सुरुवात होते. जर पोर्स जरा पण ब्लॉक झाले माझ्या स्किनवर लगेच ब्रेकआउट्स येतात. आता हा एक फ्रेश ब्रेकआउट माझ्या चेहऱ्यावर आहे. सो आय ट्राय टू अवॉइड प्रायमर्स. एकतर प्रायमर्समध्ये मोस्टली अशा गोष्टी असतात ज्या पोर्स बंद करतात, आणि मला ते रिस्कच नको आहे. मला टिकतो माझा मेकअप बिना प्रायमर सुद्धा. सो आय एम ओके विथ इट, टोटली लाईक ओके विथ इट. सो नेक्स्ट स्टेप इज फाउंडेशन, जे इम्पॉर्टंट असतं. म्हणजे कन्सिलर तुम्ही स्किप करा, बट फाउंडेशन तुम्ही कधीच स्किप करत नाही. सो आय हॅव 3 प्रोडक्ट्स दॅट आय यूज इन टर्म्स ऑफ फाउंडेशन. फर्स्ट इज दिस पॉन्स BB क्रीम. आता हे मी खूप दिवसांपासून म्हणजे वर्षांपासून वापरते जेन्युइनली. माझ्या आईला पण आवडतं, मला पण आवडतं. सो इट इज गुड, इट इज बिगिनर फ्रेंडली, पटकन ब्लेंड होतं, हाताने पण ब्लेंड करू शकतात. पण दिस टेंड्स टू गेट ऑइली अँड अ लिटिल केकी, नॉट कम्प्लिटली बट अ लिटिल केकी. सो दिस आय डोंट यूज दॅट ऑफन. द सेकंड फाउंडेशन जे मी आता यूज करायला लागली आहे इज दिस इज Maybelline Fit Me Matte Plus Poreless 16 Hour Oil Control SPF 22 फाउंडेशन. ह्याच्यातला कलर माझा थोडासा गणला आहे. हा 115 आहे, मला ऍक्च्युली 120 118 पण चालेल. बट अगेन मी ब्रॉन्झर ब्लश वगैरे लावल्यावरती दिस लुक्स क्वाईट ओके टू मी. सो दिस इज अनदर थिंग दॅट आय ॲब्सोल्युटली लव्ह. खूप लाईटवेट आहे. मी खूप साऱ्या मेकअप आर्टिस्टकडे पण हे बघितलं होतं स्टार्टिंगला. खूप सारे युट्यूबर्स ऑल्सो वाउच फॉर दिस. सो आय जेन्युइनली लाईक इट. अगेन व्हेरी लाईटवेट, व्हेरी नाईस. बट मला असे लिक्विड फाउंडेशन्स थोडेसे असं ग्लॅम लुकसाठी आवडतात, रॅदर दॅन लाईक बेसिक एव्हरीडे लुक, बिकॉज ते खूप ब्लेंड करायला लागतात, ते खूप असं केअरफुली लावायला लागतात. सो आय प्रेफर लाईक कुशन और लाईक क्रीमी बेसिक फाउंडेशन्स रॅदर दॅन दस लिक्विड वन. त्याच्यानंतर माझं जे आता रिसेंट करंट फेवरेट फाउंडेशन आहे ते आहे टीर मास्क फिट रेड कुशन मास्क शील्ड enriched coverage. So this is in the shade 24N Latte. आणि हे मला लिटरली खूप आवडलंय. दिस आय गॉट इन अ सेल, आणि मग मी लगेच म्हणजे हे घेतलं मी, आणि ह्याचा 1 आठवडा पण नाही झाला, मी 2 वेळा यूज केलं आठवड्यामध्ये, आणि मी लगेच दुसरी पण हे ऑर्डर केली. हे माझी मम्मा वापरते, म्हणजे आम्ही दोघींची शेड सेमच आहे, पण आम्ही 2 ऑर्डर करून ठेवले जस्ट इन केस इट गोज आउट ऑफ सेल. आम्ही म्हणलं की नाही, दिस इज अ प्रोडक्ट दॅट इज वर्थ ऑफ लाईक होल्डिंग ऑन. सो आम्ही ते घेतलं. आता हे कसं ओपन होतं, दिस ओपन्स लाईक दिस, आणि मग हे आतमध्ये असं एक मिरर आहे आणि एक कुशन आहे. आता आय डोंट वॉन्ट टू शो यू द कुशन, आय नीड टू वॉश इट, बट ते खूप छान प्रकारे ब्लेंड होणारं फाउंडेशन आहे. खूप मस्त. म्हणजे आता मी मेकअप नाही केलाय, सो आय जस्ट अप्लाय अ लिटल बिट लाईक यू सी. मी आता लावलं, बट ह्याच्यामध्ये बिलकुल असं हे नाही वाटत. आता इथे मला थोडीशी रेडनेस आहे, सो आय अप्लाय.
यू सी लाईक इट ब्लेंड्स सो वेल, इट ब्लेंड्स लाईक दॅट क्विक. आणि हे खूप छान आहे. फॉर द प्राइस आय थिंक इट्स गुड, बिकॉज एकतर खूप कमी लागतं बेसिकली. म्हणजे 4 वेळा जरी आपण तो डिप केला तरी तो फुल फेस आणि नेक कव्हर करू शकतो. सो दिस इज लिटरली 10 on 10. त्यानंतरची स्टेप असते कन्सिलर. आणि कन्सिलरमध्ये माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे हे मार्सचं कन्सिलर पॅलेट. ह्याच्यामध्ये 5 कलर्स आहेत. सो स्टार्टिंग फ्रॉम द डार्केस्ट शेड टू द लाईक एकदम लाईट शेड आहे हा थोडा मीडियम आहे, आणि हे 2 शेड थोडे न्यूट्रल आहेत. सो दीज 5 शेड्स, आणि हे परफेक्ट आहेत. म्हणजे कॉन्टुरिंगसाठी हवं असेल, हायलायटिंगसाठी हवं असेल, तो येल्लोइश जो लाईट शेड आहे ना हा तुम्हाला खूप अंडर आईज नसतील पण थोडेसे असतील तर हा ते कन्सील करायला सुद्धा परफेक्ट आहे. सो दिस इज अ मस्ट हॅव असं मला वाटतं. तुम्ही जर कॉलेज गोईंग स्टुडंट असाल, ऑफिस गोईंग लेडी असाल, तुम्हाला खूप नाही स्पेंड करायचं मेकअपवरती, तर मार्स इज युअर वे टू गो. मार्सचे प्रोडक्ट्स मला फार आवडतात. मी त्यांचे खूप प्रोडक्ट्स ट्राय केलेत आणि दे आर ॲक्च्युली व्हेरी व्हेरी गुड. सो त्याच्यानंतर माझ्याकडे जे दुसरं सजेशन आहे ते आहे आपलं, आय गेस एव्हरीबडी नोज अबाउट दिस प्रोडक्ट. दिस इज द मेबेलिन एज इन्स्टंट एज रिवाइंड इरेझर मल्टी यूज कन्सिलर. सो हे असं ट्विस्ट करून तुम्ही लावू शकतात, अप्लाय करू शकतात. आय जस्ट शो यू लाईक दिस. आणि हे खूप छान आहे. म्हणजे इट इज व्हेरी लाईट, प्लस ते असं प्रॉपर कन्सील करतं. म्हणजे आता पण बघा तुम्ही, इट ॲक्च्युली हेल्प्ड. माझं इकडचं थोडं डार्क दिसतं आणि इकडचं हे. सो इट ॲक्च्युली हेल्प्स टू ब्राईटन अप युअर अंडर आईज. हे कधी कधी मी जेव्हा मला एकदम हलका मेकअप करायचा, इकडच्या इकडे जायचं, तेव्हा मी पूर्ण फेसवरती पण यूज करते, नॉट जस्ट अंडर माय आईज अँड अराउंड माय माउथ. आय यूज इट ऑल ओव्हर माय फेस, आणि हे खरंच छान आहे. सो दिस इज ऑल्सो अ 10 on 10. बोथ द कन्सिलरमध्ये माझ्याकडे तेवढेच ऑप्शन आहेत जेवढे मला लागणार. मी उगाच होल्ड नाही करून ठेवले, बिकॉज ठीक आहे, मला माहिती आहे की मी हे प्रोडक्ट्स वापरणारच आहे, मला हे उपयोगी येणार आहे. सो मी हे घेऊन ठेवले, आणि बोथ ऑफ देम आर ॲक्च्युली गुड, वर्थ इट. तिसरं प्रोडक्ट जे आहे ते आहे एक ऑप्शनल प्रोडक्ट आहे. नॉट नेसेसरी की तुम्हाला पाहिजेच, तुमच्याकडे असेल नसेल एवढा काय फरक नाही पडत. दिस इज द इनसाइड कॉस्मेटिक्स प्रो कन्सिलर पॅलेट. ह्याच्यामध्ये कन्सील, करेक्ट आणि कॉन्टूर आपण तिन्ही गोष्टी करू शकतो. लाईक आय सेड, मार्सच्या पॅलेटमध्ये पण एक डार्क शेड होतं फॉर कॉन्टोरिंग. दिस इज इवन डार्कर दॅन दॅट. देन दिस इज अ थोडा न्यूट्रल. दिस इज पर्पल टू हाईड रेडनेस आणि थोडासा डलनेस. दिस इज ऑल्सो फॉर रेडनेस. एकदम रेड पिंपल असतील, दिस विल कन्सील दॅट. रेड ऑरेंज आणि येलो जो आहे तो मिक्स करून जनरली लोक वापरतात टू हाईड युअर अंडर आईज. आफ्टर दिस इज ब्लश, आणि माझ्याकडे ब्लशमध्ये 3 ऑप्शन्स आहेत. वन इज दिस रेव्होल्युशन रिलव्ह कलर प्ले ब्लश डुओ. मेकअप रेव्होल्युशनचं आहे. ह्याच्यामध्ये पहिले ॲक्च्युली हायलायटर होतं, पण माझं हायलायटर तुटलं. म्हणजे मी फ्लाईटमध्ये होते आणि ते आय डोंट नो लँड होताच क्षणी ते असं बिखरलं होतं. सो माझं हे ब्लश आहे. हे थोडंसं म्हणजे हे थोडं पावडर आहे ऑब्व्हियसली, आणि हे थोडं म्युटेड पिंक कडे झुकणार आहे. ह्याचं झाकण पण तुटलं. आय डोंट नो फ्लाईटमध्ये हेच एक प्रोडक्ट कसं तुटलं, बट तुटलं. सो दिस इज अ लिटल म्युटेड पिंक. हे थोडं मच्युअर काइंड ऑफ लुकसाठी छान आहे. सो म्हणजे थोडंसं मॉव्ह पिंक कडे जाणारा कलर आहे, आणि हा मला खूप सूट करतो. म्हणजे माझ्या मदन मंजिरीच्या रीलवरती, जे इंस्टाग्रामवरती मी रील पोस्ट केलेली, त्याचा मेकअप लुक एकतर फार सुंदर झाला होता. तो लुक इन जनरल पण ते पूर्ण लुक छान झालं होतं, आणि त्याच्यातला मेकअप सगळ्यांना खूप आवडलेला. सो त्याच्यामध्ये मी हेच ब्लश यूज केलेलं, आणि हे खूप सुंदर आहे. आय डोंट नो इफ इट्स इन स्टॉक ऑर नॉट, बट मोस्टली जर असेल नायकावरती, मी हे नायकावरनं घेतलेलं, तर घेऊन टाका. द नेक्स्ट थिंग दॅट आय हॅव इज दिस ब्लश बाय शी ग्लॅम. हे मला ॲक्च्युली टीराच्या माझ्या पॉईंटसोबत फ्री मिळालं होतं. म्हणजे आय हॅड शॉप्ड फॉर सम 5,000 रुपीज, आणि आधीचे पॉईंट्स मिळून मला 549 रुपीजचं हे ब्लश शी ग्लॅमचं फ्री मिळालेलं टीरावरून, विच इज अ रिअली गुड थिंग. ह्याचा एकदम पॉपी पिंक कलर आहे, म्हणजे एकदम यंग आणि फन असा क्यूटसी कलर. You must see. So this is a little dark and muted, and this is a little like fun, pop, bright pink. आणि याची पॅकेजिंग मला खूप आवडते. लाईक सो क्यूट. द ॲप्लिकेटर ऑल्सो इज व्हेरी क्यूट फर्स्ट ऑफ ऑल, आणि हे पॅकेजिंग अमेझिंग. एक तर ते खूप सॉफ्ट आहे, प्लस दिस ॲक्च्युली इज स्पिल प्रूफ. ह्याच्यामधनं थोडंही अजून स्पिल नाही झालंय, किंवा थोडंही प्रोडक्ट इकडे तिकडे लागलं नाही आहे. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते थोडंसं आहे मेसी, विच इज द रेअर ब्युटी सॉफ्ट पिंच ब्लश लिक्विड. आता हे मी मिनीमध्ये घेतलं होतं, बिकॉज ह्याचे मी रिव्ह्यूज ऐकलेले की एक तर खूप पिगमेंटेड आहे, प्लस आय डोंट टेंड टू यूज अ लॉट ऑफ मेकअप असं खूप जास्त, आणि ह्याची प्राइस पण खूप आहे. सो मला असं होतं की जर मला नाही आवडलं तर व्हॉट डू आय डू. आता मी ह्याचं हायलायटर पण घेतलंय सेम ब्रँडचं, मी तुम्हाला नंतर दाखवेनच,
बट आय वॉज स्टील स्कॅर्ड की जर मला नाही आवडलं तर मी ह्याचं काय करू. सो आय जस्ट बॉट द मिनी वन. आणि मिनी वन सुद्धा मी घेतलंय नोव्हेंबरमध्ये, पण ते अजून थोडं पण संपलं नाही. 3 ml ची बॉटल आहे पण अजून थोडी संपली नाहीये. आणि आय हॅव ब्लश ब्लाइंडनेस गाईज, मला खूप आवडतं ब्लश लावायला. बट हे बघू शकतात तुम्ही ह्याचं जे हालत आहे, लाईक सगळं थोडं बाहेर वगैरे लागलंय. सो आय डोंट लाईक इट. बट ठीक आहे, याचं ॲप्लिकेशन तरी इझी आहे बिकॉज द वॉन्ड आहे. 1-2 ड्रॉप्स लावले, स्प्रेड केलं, दिस वर्क्स फाईन. आणि दिस वॉज फॉर 1600 रुपीज. 1600 रुपीज. आणि त्या सेम व्हेरियंटमध्ये माझ्याकडे हे सॅम्पल त्यांनी दिलं होतं मला. सो दिस सॅम्पल इज इवन स्मॉलर दॅन द लाईक मिनी व्हर्जन. आणि हेही माझं अजून राहिलंय. सॅम्पल इज ॲक्च्युली हाफ द साईज ऑफ द ओरिजिनल मिनी वन. हे आहे 1.43 ml. आणि तरी हे माझं राहिलंय. दिस इज इन द शेड होप. आणि आय लव्ह दिस वन. दिस शेड इज लाईक एव्हरी डे शेड. सो मला असं वाटतं की जर आता मला नवीन म्हणजे ओरिजिनल पूर्ण साईजचं फुल साईज प्रोडक्ट जर घ्यायचं असेल सेम ब्लश, तर मी मोस्टली ते प्रेफर करेन होप शेडमध्ये रॅदर दॅन हॅपी. पहिला शेड हॅपी होता आणि तो शेड थोडासा मला वाटतं ब्राईट आहे खूप. आणि दिस इज लाईक परफेक्ट फॉर एव्हरी डे यूज. लाईक शूटला चालली आहे मी, शॉपिंगला चालली आहे, क्लायंट सोबत मीटिंग आहे. सो दिस शेड इज द परफेक्ट वन. नंतर असतं हायलायटर बेस करताना. सो बेस हायलायटर माझ्याकडे एकच आहे आता. मला हायलायटर पहिले खूप भीती वाटायची हायलायटर यूज करायला बिकॉज माझी ऑइली स्किन आहे. आणि मी आता पण मी फक्त मॉइश्चरायझर लावून बसले, बट माझी स्किन पूर्ण अशी वाटते की माझ्या स्किनवरती ते मी काहीतरी लावलंय. सो आय यूज टू गेट स्कॅर्ड की जर मी हायलाइट केलं आणि माझी स्किन ऑइली झाली आणि मग द कन्सिक्वेन्सेस आर डेंजरस बिकॉज ते खूप भयानक दिसतं. पूर्ण चेहरा असा तळून काढल्यासारखा दिसतो. सो आय वॉज लाईक मला हायलायटर नको. दिस इज द हायलायटर दॅट आय यूज. रेअर ब्युटीचं फुल साईज इन द शेड आय नीड टू सी द शेड ऑन द बॉक्स. सो दिस इज इन द शेड मेस्मराइज. आणि हे मला खूप आवडतं. व्हेरी लाईट वेट. आय एम गोना यूज इट राईट नाव. थोडंसं सो एक ड्रॉप आणि त्याला मी फुल स्प्रेड करते नोजवरती. बट इट्स स्टील लाईक आणि खूप रेडियंट. लाईक इट्स व्हेरी नॅचरल, व्हेरी सटल, व्हेरी नॅचरल. सो इट्स नॉट लाईक असं केल्यासारखं. आणि हे परफेक्ट आहे फॉर इंडियन स्किन टोन्स. हे आणि दुसरं आहे एनलाइटन. बोथ आर व्हेरी नाईस. ह्यांच्यामध्ये अजून एक असा ऑरेंजिश शेड आहे. आय सजेस्ट की तो नका घेऊ बिकॉज इट्स टू लाईक ब्रॉन्झी. ब्रॉन्झी आणि ब्राऊन स्किन टोन्स वरती ब्रॉन्झ टोन टाकल्यावरती ते खूप भडक दिसू शकतं. सो आय सजेस्ट की ते तुम्ही अवॉइड करा. बट दिस शेड मेस्मराइज इज परफेक्ट. इट्स व्हेरी लाईक रोज गोल्ड कॉपरिश शेड. लावल्यावरती असं एक फ्लश लुक येतं. ब्लशच्या वरती लावल्यावरती अजून फ्लश लुक येतं. सो इट्स परफेक्ट फॉर इंडियन स्किन टोन्स. इट्स गुड फॉर डेली बेसिस अँड ऑल्सो फॉर इव्हेंट्स कारण ते असं काही फार दिसत नाही शेड त्याची. बट इट्स व्हेरी व्हेरी नाईस. सो ह्यानंतर मी एक स्टेप फुल स्किप केली ती म्हणजे पावडर्स. सो आय हॅव 3 टाइप्स ऑफ पावडर्स. दीज 2 आर कॉम्पॅक्ट. दिस इज बाय फेसेस कॅनडा. दिस इज ॲक्च्युली गुड. मी ही मोस्टली यूज करते आणि ही न्यू आहे म्हणजे. आणि ही आहे मेबेलिन न्यूयॉर्कची फिट मी 16 hour ते वाली. आणि दिस इज ॲक्च्युली मोस्ट यूज्ड बिकॉज हे माझ्या अंडर आईजला खूप सूट करतं बिकॉज हे थोडं जास्त डार्क आहे माझ्या शेडसाठी. थोडं येलोइश पण आहे माझ्या स्किन टोनसाठी. सो दिस इज लाईक अंडर आय सेटिंग पावडर फॉर मी ॲज ऑफ नाव. त्याच्यानंतर माझ्याकडे थर्ड पावडर आहे ती आहे मार्सची ट्रान्सल्युसंट पावडर. मी हे ओपन नाही करणार. बेसिकली ट्रान्सल्युसंट म्हणजे हे पावडर थोडीशी अशी लूज पावडर बेसिकली पॉन्ड्स इन अ डब्बी. आणि ही एक पफ सोबत तुम्ही लावू शकता बेकिंग करायला जिकडे तुम्हाला ऑइल ब्रेकआउट जास्त होतात. इकडे झालं अंडर आईजमध्ये झालं सो तिकडे तुम्ही सेट करायला वापरू शकता. त्यानंतर येतं आय शॅडो. आय लुक्स मी मोस्टली डे टू डे बेसिसवरती नाही करत. बट इन केस आय एम गोइंग आउट फॉर अ बर्थडे पार्टी, फॉर अ वेडिंग, रिसेप्शन, एंगेजमेंट एक्सेट्रा एक्सेट्रा मी आय लुक्स करते. सो फर्स्ट इज दिस पर्पेक्सो पॅलेट. ही जेन्युअनली मला असं वाटलेलं ही खूप बकवास येईल बिकॉज ही मला ते जे एक ऑफर येतात ना गुगल पे वरती त्याच्यामध्ये मिळालेली ही मला. सो आणि इट्स ॲक्च्युली गुड. मिरर नाही आहे त्याच्यासोबत बट खूप छान शेड्स आहेत. इफ यू कॅन सी लाईक ब्राऊन्स आहेत, पिंक्स आहेत, पर्पल आहे, तिकडे खाली अजून म्हणजे शिम्मर शेड्स आहेत, हा एक व्हाईट शेड आहे. सो एव्हरीथिंग इज लाईक मिक्स्ड. एकदम प्रॉपर मिक्स आहे शेड्सचं. आणि क्विक असं कधी आपल्याला लग्नाला जायला कुठे पटकन इव्हेंटला जायला हे मेकअप पॅलेट आपण बॅगेट पण टाकू शकतो कॅरी करायला किंवा अशी पटकन घेतली हातात बोटाने जरी लावलं तरी मस्त पटकन लागून जाईल. आय हॅव 2 ऑफ द
मेकअप रेव्होल्युशन पॅलेट. हे मला ऑफरमध्ये सोबत मिळाले होते. अगेन हे येतानाच तुटलं होतं, प्रोडक्ट येतानाच. मी काही रिप्लेस नाही करत बसले, जाऊ दे. आणि हे वाला आत्ता रिसेंटली तुटलंय. बट ह्याच्यामध्ये सगळे कलरफुल शेड्स आहे. त्याच्यामध्ये एक ब्लॅक आहे, पिंक आहे, रेड आहे. सो दिस इज फॉर लाईक पॉप फन इफ यू वॉन्ट डू समथिंग एक्सपेरिमेंटल, त्याच्यासाठी. आणि हे आहे थोडंसं लाईक ग्लॅम. ह्याच्यामध्ये सगळे ह्याच्यामध्ये सगळे स्मोकी मॅट शेड्स आहेत किंवा असे थोडेसे शिमरी शेड्स आहेत. जर तुम्ही असं एखादं ग्लॅम लुक करायचंय, लग्नाला जायचंय, पार्टीला जायचंय, सो त्याच्यासाठी परफेक्ट पॅलेट आहे. हे दोन्ही मला कॉम्बोज मिळालं होतं आणि इट इज रिअली गुड. ही पॅलेट आहे, ही थोडी एक्सपेन्सिव्ह पॅलेट आहे. ही मला बाबांनी सरप्राईज दिली होती माझ्या बर्थडेला. सो नाव माय फादर इज नॉट दॅट इन टू लाईक मेकअप फॅशन. बट जेव्हा त्यांनी ही पॅलेट आणली होती, आय वॉज शॉक्ड बिकॉज this is the palette. This is Anastasia Beverly Hills Soft Glam Palette. Again, this is the same palette like same like Makeup Revolution. ह्याच्यामध्ये एक ब्रश होता, तो हरवला. I regret it because तो ब्रश खूप छान होता, but it's okay. Baba, if you're watching this, you can get me another one just in case. So now the next step is mascara. So mascara मध्ये I have only one product that I have been loyal to. This is the product. हे मला खूप आवडतं. दिस इज बाय मार्स. इट्स अ मार्स मस्कारा. हे तुम्ही मार्स मस्कारा टाकलं तरी हे येऊन जाईल. ह्यांच्याकडे ना 2 टाईपचे मस्कारा आहेत. एक ते डबल वॉन्डवालं आणि एक हे सिंगल वॉन्डवालं. मला हे सिंगल वॉन्डवालं अतिशय आवडतं. म्हणजे नॉट इवन एक्झॅजरेटिंग, इफ देर इज वन प्रोडक्ट दॅट आय विल नेवर गिव्ह अप ऑन अँड दॅट आय विल नेवर 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 चेंज, इट्स दिस मस्कारा. हे आत्ता मी नायकाच्या सेलमध्ये स्टॉकअप करून ठेवलंय. सो हे माझे 2 जुने ट्यूब्स आहेत. ह्याच्यात पण ट्यूब्स आहेत. ओके, सो दीज आय हॅव 4 ऑफ देम अँड आय लव्ह इट. आय ॲब्सोल्युटली लव्ह इट. मी हे खूप लोकांना पिच केलंय की ब्रो दिस इज व्हेरी नाईस. मार्स डझंट इवन पे मी. ओके, मार्स मी एकदा पण मार्स सोबत कोलॅबरेशन नाही केलंय इंस्टाग्रामवरती. बट मला हे इतकं आवडतं की मी जनरली लोकांना जाऊन सांगते की हे घ्या. त्यानंतरची स्टेप आहे मेकअप सेट करायची. दिस इज बाय फेसेस कॅनडा. दिस इज देअर अल्टाईम प्रो मेकअप फिक्सर. सो हा तुम्ही मेकअप केल्यावर लास्टला जस्ट करा आणि यू गुड टू गो. अँड आय ऑल्सो हॅव अनदर सजेशन विच इज द मार्स सेटिंग स्प्रे. होता माझ्याकडे आत्ता, मी जस्ट संपलाय आणि तो मी टाकलाय. सो मार्सचा सेटिंग स्प्रे पण खूप छान आहे. सील द डील असं काहीतरी नाव आहे त्याचं. अँड नाव द लास्ट पार्ट इज द लिप लायनर्स. सो आय हॅव 3 लिप लायनर्स. वन इज अ लिटल बार्बी पिंक पॉपिंग कलर. दिस इज अ लिटल मीडियम मरून रेड ब्राऊनच्या मधला. अँड दिस इज अ परफेक्ट चॉकलेट ब्राऊन. So I'll swatch all 3 of these. So this is the pink one. हा थोडा डार्क दिसतोय कॅमेरामध्ये, पण हा बराच लाईट आहे. त्याच्यानंतर हा आहे तो मरून वाला. सो यू कॅन सी द मरून लाईट मरून शेड. आणि हा आहे तो डार्क ब्राऊन वाला. सो दिस इज द डार्क ब्राऊन वन. सो हा डार्क ब्राऊन वाला आहे ना, तो लावून थोडासा स्मज करून यू जस्ट अप्लाय अ लिटिल ग्लॉस आणि हे खूप सुंदर दिसतं. इट लुक्स लाईक द लतीना मेकअप ट्रेंड. आणि आय हॅव ओनली दीज 3 लिप लायनर्स बिकॉज मला तेवढेच लागतात. नाव लेट्स मूव्ह टू लिपस्टिक्स. माझ्याकडे बरंच मोठं कलेक्शन आहे लिपस्टिक्सचं. स्टार्टिंग विथ द करंट लिपस्टिक दॅट आय एम वेअरिंग. सो आता मी हे कॉम्बिनेशन लावलंय. प्लमची ही आहे ट्विस्ट अँड गो मॅट लिपस्टिक, क्रेऑन लिपस्टिक. आय एम नॉट गेट टेल एनिथिंग अबाउट दिस बिकॉज ही आउट ऑफ स्टॉक आहे. मला कोणीतरी इंस्टाग्रामवर विचारलं पण होतं तू कुठली लिपस्टिक लावली, आणि आय वॉज लाईक ओके आय टेल. आणि मी लिंक टाकायला गेले आणि ही लिपस्टिक डिस्कंटिन्यू केलेली आहे. सो दिस इज नॉट अवेलेबल एनिमोर, बट ही खूप छान आहे. आय एम वेअरिंग इट करंटली. त्याच्यानंतर आय हॅव दिस नायका मॅट लिपस्टिक इन द शेड मद्रास कापी. अँड दिस वन इज द पॉप्युलर पिक. I think everybody owns it. Everybody who loves nude lipsticks own this one. So this is the Madras Kapi and I love it. त्याच्यानंतर Maybelline New York I think creamy mattes in the shade nude nuance. This is a gift आणि ही पण मस्त शेड आहे. ब्राऊन न्यूड एव्हरीडे शेड. यू कॅन लाईक ट्राय फॉर युअरसेल्फ. आय एम नॉट गोना शो शेड्स ऑनलाईन बिकॉज कधी कधी काय होतं, मी जे दाखवते कॅमेरामध्ये वेगळं दिसतं आणि ऑन माय स्किन इट लुक्स गुड बट नॉट फॉर एव्हरी वन राईट. बिकॉज माझी स्किन फेअर आहे आणि न्यूट्रल टोन्ड आहे. आता कूल आणि फेअर असेल तर नाही सूट होणार, किंवा वॉर्म आणि फेअर असेल तर नाही सूट होणार, किंवा सपोज डार्कर आहे माझ्याहून आणि ही लावली तर पेल दिसेल. सो आय डोंट सजेस्ट शेड्स. यू कॅन ट्राय द फॉर्म्युला. प्लस टेनचा फॉर्म्युला खूप छान आहे. द क्रीमी क्रेऑन लिपस्टिक प्लमची त्याचा पण फॉर्म्युला छान आहे. ह्याचा पण फॉर्म्युला छान आहे. आय एम जस्ट टेलिंग यू द फॉर्म्युला. शेड्स यू कॅन बाय अकॉर्डिंग टू युअर लाइकिंग. त्याच्यानंतर आहेत स्विस ब्युटीच्या ह्या 2 शेड्स. सो वन वॉज अ गिफ्ट. दिस वन वॉज अ गिफ्ट. म्हणजे ही माझी 3rd बॉटल आहे.
ही आहे स्विस ब्युटी इन द शेड हेझलनट. अगेन परफेक्ट एव्हरीडे न्यूड लिपस्टिक शेड फॉर माय स्किन टोन. अमेझिंग. त्याच्यानंतर आहे ही हॉट न्यूड. अगेन परफेक्ट पिंक बाबी कलर, perfect for my skin tone. This is in the shade this is in the shade hot nude. त्याच्यानंतर आहे माझ्याकडे ही लिपस्टिक विच इज द मॅक कॉस्मेटिक्स मॅक्सिमलिस्ट लिपस्टिक इन द शेड मेहर अँड दिस इज अ मिनी व्हर्जन. ओके, आणि ही खूप छान आहे. आय एम गोना बाय अ फुल साईज वन सून बिकॉज इट्स ग्लाइड्स ऑन लाईक परफेक्ट. मी शेड थोडीशी वेगळी घेईन बिकॉज ही थोडी लाईट आहे माझ्यासाठी. बट दिस इज द फॉर्म्युला इज परफेक्ट. That was it for today's video, guys. I hope you enjoyed it. मला असं वाटतं की मी अजून व्हिडिओज बनवत राहावे, पण मग मला तुम्ही लोक कमेंट नाही करत किंवा शेअर नाही करत व्हिडिओ, मग माझं मोटिवेशन निघून जातं. सो हा व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट, एव्हरीथिंग दॅट यू नीड टू डू टू मोटिवेट मी. जस्ट डू इट. पोस्ट ऑन युअर स्टोरीज इफ यू आर वॉचिंग दिस. आणि मी अजून व्हिडिओज बनवत राहील. सो सी यू नेक्स्ट टाइम अँड इन अ नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.